परभणीत गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे कापसाच्या पिकाचं नुकसान झालंय। शेतात गुडघाभर पाणी साचलंय। सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गंगाखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिके पाण्याखाली गेल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। कापसाच्या पिकात प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि गुडघाभर एवढा पाणी खरं तर या प्लॉट वरती साचलेलं आहे। हातामध्ये शेताचं कापसाचं बोंड घेऊन ते या ठिकाणी थांबलेत। काय परिस्थिती आहे दादा कापसाच्या पिकाची? सर, अक्षरशः कापसाला मोड फुटलेले आहेत आणि याच्यातून खर्च सुद्धा निघणार नाही असे हे होईल। तरी पण शासनाला एकच विनंती की भरीव रक्कम हेक्टरी 50,000 रुपये देणे। काहीच येणार नाही आता या प्लॉट वरती, काही खर्च सुद्धा निघणार नाही आमचा ह्याच्यावर। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, गंगा।